जळगाव मधली एकनाथ खडसे आणि फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर आहेत आणि त्याच दरम्यान खडसे फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र यात कोणतीही राजकीय चर्चा नसेल असं देखील म्हटलं जात आहे। फडणवीस क्रांतीवीर खाजा नाईक स्मारक अनावरण करणार आहेत आणि त्यावेळी आपण त्या ठिकाणी उपस्थित असणार असल्याचं खडसे यांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्र्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यामध्ये धरणगाव येथे आहे आणि त्या ठिकाणी थोर क्रांतिकारक खाजा नाईक यांच्या स्मारकाचं उद्घाटन आहे। तसेच जिल्हा उपरुग्णालयाचा एक शासकीय कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे। या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची औपचारिक भेट होईल। त्या ठिकाणी दुसरी काही चर्चा होईल असं मला वाटत नाही। त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम नाही, हा शासकीय कार्यक्रम आहे आणि शासकीय कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही त्या ठिकाणी हजर राहणार। एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। जळगाव दौऱ्यावर आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पण या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा होणार नसल्याचं देखील खडसे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडून। सुमित, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खडसे फडणवीसांची भेट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे। नक्कीच लागवी जर विचार केला तर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत। आज क्रांतीवीर खाजाजी नाईक यांच्या बलिदान स्मारक जे आहे धरणगाव येथे याचं उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येत आहेत। पण त्या ठिकाणी अनेक मान्यवरांना या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत। कार्यक्रमासाठी उपस्थित देखील राहणार आहे। त्यामध्ये एकनाथ खडसे जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार ते देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यावेळेस एकनाथ खडसे यांनी स्वतः बाईटमध्ये देखील सांगितलेलं आहे की या कार्यक्रमाच्या वेळी देवेंद्र फडणवीस असतील किंवा मी आमची भेट होण्याची शक्यता आहे, पण कुठल्याही प्रकारचं राजकीय बातचीत त्या ठिकाणी होणार नाही असं देखील त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। पण मात्र हे दोघं दिग्गज नेते जे आहेत एकमेकांच्या विरोधात आपण नेहमी पाहत असतो, पण आज त्या ठिकाणी भेट होणार असल्याने पूर्ण जळगावकरांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे। लागवी निश्चित साधारणतः किती वाजता ही भेट होणार आहे याचा काही अंदाज येतोय का? कोण असेल त्या भेटी दरम्यान की केवळ 1-to-1 चर्चा होईल याचे काही संकेत? निश्चितच 10:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। 10:30 ते साधारणतः 11:30 पर्यंत 1 तासाचा हा कार्यक्रम झाल्यानंतर एक बंदद्वार या ठिकाणी सगळ्यांच्या भेटीगाठी त्या ठिकाणी होणार आहे। त्या भेटीगाठींमध्ये कदाचित एकनाथ खडसे देखील असू शकतात आणि त्या ठिकाणी यांची त्या ठिकाणी भेट होणार आहे। अगदी सुमित, आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव दौरा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा या दौऱ्याला एक विशेष महत्व आहे। निश्चितच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील या दौऱ्याला विशेष महत्व आहे। पण काल बघितलं असेल तर एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला देखील लगावलेला आहे की या अगोदर देखील वेळोवेळी मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, मात्र जळगाव जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत आतापर्यंत त्यांनी कुठलाही ठोस असा निर्णय घेतलेला नाही किंवा आवाहन देखील केले नाही। अगदी सुमितजी, माफ करा, या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः एकनाथ खडसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। खडसेजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। फडणवीसांची आज तुम्ही भेट घेणार आहात, काय नेमकं भेटीत चर्चा होणार आहे? माननीय मुख्यमंत्री जळगाव जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि एक शासकीय कार्यक्रम त्यांचे आहेत। त्या शासकीय कार्यक्रमामधील एक थोर क्रांतिकारी खाजा नाईक यांच्या स्मारकाचं एक भूमिपूजन उद्घाटन आहे। त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहण्यासाठी जाणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी असं काही विशेष बाब म्हणून भेटायला जाणार नाही, पण औपचारिक भेट त्या ठिकाणी होऊ शकते शासकीय कार्यक्रमामध्ये असल्यामुळे। अगदी खडसेजी, पण नाथाभाऊ मध्ये जी चर्चा खरं तर जी होत होती की नाथाभाऊ भाजपमध्ये जाणार की नाही या संदर्भात चर्चा सुरू होती, आता मात्र या भेटीनंतर पुन्हा एकदा त्या चर्चेला उधाण येईल असं नाही का वाटत?
मला असं आहे की मी हा जो भाजप प्रवेशाचा विषय हा केवळ संपवलेला आहे. हम्म, त्यामुळे नव्यानं काही तो विषय सुरू होईल असं मला वाटत नाही. एक प्रत्येक वेळी देवेंद्रजींना भेटतो मी विकास कामांच्या संदर्भामध्ये किंवा अन्य कामांमध्ये. हम्म, त्यामुळे भेट झाली याचा अर्थ भाजप प्रवेशासाठीच भेट झाली असं नाही. हम्म, तर काही वेगवेगळे कामं असतात. राज्यामध्ये मी एक आमदार आहे, मतदारसंघ आहे, मतदारसंघाच्या विकास कामांसाठी माझी भेट होत राहते. हम्म. तर भाजपच्या प्रवेशाचा विषय आहे पूर्णपणे त्याला आता पूर्णविराम दिलेला आहे. अगदी केवळ विकास कामांवर दोघांमध्ये आज चर्चा होणार. एवढा वेळ मला वाटतं त्यांच्याकडे नाही हम्म, आणि एवढ्या गर्दीमध्ये चर्चा होऊ शकत नाही. तर तसं करायचं तर त्यांची वेळ घेऊन मला भेटता येईल. अच्छा, खूप खूप धन्यवाद नाथाभाऊ आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. माझ्या भाजप प्रवेशाचा मुद्दा केव्हाच मागे सरलेला आहे, तो विषय केव्हाच संपलेला आहे. आज केवळ औपचारिक भेट होणार आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही असं स्वतः एकनाथ खडसे यांनी लोकशाही मराठीशी बोलत असताना स्पष्ट केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.